महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या एका मोठ्या प्रकल्पाचं आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झालं। तिसरी मुंबई म्हणून ओळखल्या जाणाऱ्या परिसरातील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं आज उद्घाटन झालं। सध्या तरी या प्रकल्पाचा फक्त पहिला टप्पा कार्यान्वित झालाय, पण 2018 साली या प्रकल्पाचं पंतप्रधान म्हणून भूमिपूजन करणं आणि 2025 साली याच प्रकल्पाचं उद्घाटन करणं असा दुहेरी योग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना साधता आला। अवघ्या 50 किलोमीटरच्या अंतरामध्ये 2 आंतरराष्ट्रीय विमानतळं असणं हाही या देशामधला तसा पहिलाच प्रयोग। त्यानं मुंबईचं महत्त्व आणखी अधोरेखित होतंय। पण आंतरराष्ट्रीय विमानतळ येतं तेव्हा बाकीच्या पायाभूत सुविधाही तयार कराव्या लागतात। शहरं आणखी वेगवान होतील याचा विचार करावा लागतो। आज या विमानतळासोबतच मुंबई मेट्रो 3चंही उद्घाटन झालं। मेट्रो 3चा हा शेवटचा टप्पा होता, भुयारी टप्पा होता, त्यामुळे त्याचंही एक वेगळं महत्त्व आहे मुंबईसाठी। याशिवाय मुंबई वन या एका नव्या ॲपचं अनावरण आज पंतप्रधान मोदींच्या हस्ते झालं। वेगवेगळ्या 11 सार्वजनिक वाहतूक क्षेत्रामधील सेवांना एकाच प्लॅटफॉर्मवर आणणारं हे ॲप आहे आणि देशातलं अशा प्रकारचं इतक्या सेवांना, सार्वजनिक वाहतूक क्षेत्रातील सेवांना एकत्र आणणारं हे पहिलं ॲप आहे। त्यामुळे मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार आहे। एकूण काय, मुंबईकरांचा प्रवास वेगवान व्हावा आणि सुखकर व्हावा या दृष्टीनं महत्त्वाच्या असणाऱ्या 2 प्रकल्पांचं आणि एका सेवेचं आज उद्घाटन झाले। आता मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका कोणत्याही क्षणी जाहीर होणार आहेत, त्यामुळे सत्ताधाऱ्यांसाठी या प्रकल्पांचं उद्घाटन होणं हा एक मोठा बूस्ट असू शकतो। निवडणुकांआधी प्रकल्पांच्या घोषणा करणं, भूमिपूजन करणं, उद्घाटन करणं हे खरं तर भारतासारख्या देशामध्ये आता आपल्याला नवं राहिलेलं नाहीये।